दिव्यांग लाभार्थ्यांना UDID कार्ड अनिवार्य करण्यात आले असल्याची माहिती माणचे तहसीलदार विकास अहिरसाहेब यांनी माण बुलेटिनशी बोलताना दिली. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांचा लाभ मिळवण्यासाठी दिव्यांग लाभार्थ्यांनी वैश्विक ओळखपत्र म्हणजे UDID कार्ड काढणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे सर्व दिव्यांगांनी आपले UDID कार्ड आधार कार्डशी संलग्न करून आवश्यक कागदपत्रे 20 मार्चपूर्वी माण तहसील कार्यालय दहिवडी येथील संजय गांधी शाखा, आपल्या गावचे ग्राम महसूल अधिकारी अथवा महसूल सेवकांकडे जमा करावीत, असे आवाहन माणचे तहसीलदार विकास अहिरसाहेब यांनी केले आहे. तहसीलदार विकास अहिरसाहेब यांनी सांगितले की सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनातील लाभार्थ्याचे आधार कार्ड संबंधित योजनेशी 3 महिन्यांच्या आत संलग्न करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच 15 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयानुसार विशेष सहाय्य योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणारे मासिक अर्थसहाय्य 1,500 रुपयांवरून 2,500 रुपये इतके करण्यात आले आहे. हे अर्थसहाय्य DBT प्रणालीद्वारे थेट लाभार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा केले जाते. निर्धारित मुदतीत UDID कार्ड व आधार कार्ड जमा न केल्यास पात्र लाभार्थ्याचे अनुदान बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना यांचा लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी ही प्रक्रिया तात्काळ पूर्ण करावी, असे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मान बुलेटिन न्यूज नेटवर्कसाठी दौलत नाईक